नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत नागवड्यांना रोखण्यात जगताप यांचा हात, पाचपुते यांनी जन्मदिनाचे औचित्य साधत केले दुहेरी अभिनंदन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये 2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ही नुकतीच पार पडली। श्रीगोंदा मतदारसंघ निवडणुकीसाठी नेहमी चर्चेत राहत आला आहे। पाचपुतेंचा भाजपाच्या व इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी थेट संपर्क असल्यानं पाचपुतेंनी आपली संगत अगोदरच लावून ठेवली होती। विधानसभेला खूपच आटीतटीचा विजय असल्याचं ओळखून विक्रम पाचपुते यांनी माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली युवचक्र आखल्याचे दिसून आल्याचं बोललं जात आहे। पाचपुते यांच्याकडे सर्वच जाती धर्मातील मतदारांची वोट बँक बंद पॉकेट असते, परंतु काही निर्णायक मतदार आपल्या पथ्यावर पडणार नसल्याचं पाचपुतेंना ज्ञात आहे। ते फोडण्यासाठी जबरदस्त उमेदवार हवा, यासाठी अनोखी खेळी खेळावी लागते। आतापर्यंत पाचपुते प्रत्येक पंचवार्षिकला असा खेळ खेळत आले आहे, हे दिसत आले आहे। नागवडे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच असल्यानं त्यांची यशाची घोडदौड रोखण्यासाठी ताकदवर उमेदवार म्हणून राहुल जगताप यांना शोधण्यास पाचपुतेंना यश आले। या निवडणुकीमध्ये अनुराधा नागवड्यांना मिळणारी नातेगोत्यांची थेट मते फोडण्यासाठी राहुल जगताप हेच पर्यायी नाव असल्याचं पाचपुतेंच्या लक्षात आलं होतं। तसेच नागवड्यांच्या हितचिंतकांची व कर्मचाऱ्यांची मते फोडण्यात पाचपुतेंना सुद्धा चांगलंच यश भेटलं। माजी आमदार राहुल जगताप यांच्या उमेदवारीबद्दल निवडणुकीच्या काळात अनेक अफवा पसरत होत्या, परंतु पाचपुते यांच्या विरोधात चर्चा झडत असताना पाचपुते यांनी या अफवा व चर्चेकडे कानाडोळा करत विजयाची माळ गळ्यात घालून घेतली। निवडणुकीनंतर सर्व चर्चेला पूर्णविराम भेटल्याबरोबर माजी आमदार राहुल जगताप यांचा जन्मदिवस असताना जगताप यांनी निवडणुकीत केलेल्या उपकाराची फेड राहुल जगताप यांना फोन करून व सोशल मीडियावर अभिनंदनाच्या निमित्तानं दुहेरी शुभेच्छा दिल्यानं सोशल मीडिया व चौकात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे। मात्र आमदार विक्रम पाचपुते यांनी राहुल जगताप यांना शुभेच्छा देऊन राजकीय सुसंस्कृतपणाची चुणूक दाखवून चर्चेवर पडदा टाकत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे। राजकीय वारे निवडणुकीपुरते जोरदार वाहत असतात, यात अनेकांचे फायदे तोटे होत असतात। मात्र श्रीगोंदा तालुक्यात सर्व राजकीय हेवेदावे विसरून पुन्हा सांस्कृतिकपणा जपत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात हातात हात घालून एकत्रितपणे काम करत असल्याचं अनेक वर्षांची परंपरा आहे। ही परंपरा आमदार विक्रम पाचपुते, अनुराधा नागवडे, राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून दिल्यानं पुढील राजकीय व सामाजिक पिढीला उत्तम निर्णायक प्रेरणा दिली आहे। याबद्दल अनेक सुज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। तर या झाल्या प्रकारानं काहींच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।